हा, लक्षवेधी क्रमांक 3 सचिन अहिर. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. ग्रामविकास बिल कोण जाईल? सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, मंत्र्यांनी उत्तरामध्ये सुस्पष्ट दिलेले आहेत की 58 अ आणि ब प्रमाणे तुम्ही किती जमीन आपल्याला मिळालेली आहे. परंतु सभापती महोदय 58चा सेक्शनचा कसं वापर आणि काही लोक गैरवापर आणि त्यामध्ये विशेष काही लोकांना हाताशी धरून कसं होतं हे आपल्या डोळ्यासमोर आहे. एक चूक झाली की आपण 1/3 ओपन मध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागले या मुंबई शहराला आणि आपल्यालाही माहिती आहे आणि विशेषतः कामगारांना. सभापती महोदय, 2034चा ज्यावेळी नवीन डीपीआर आला त्यामध्ये पण हे बदल आपण करू शकलो असतो, पण ते शासनाने तेही केलं नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की 58चा रूल घेतल्यानंतर रघुवंशी मिल आहे, कमला मिल आहे, फिनेक्स मिल आहे, हे सभापती महोदय सांगतायत की मग आमचं काही देणंच नाहीये. आणि म्हणून सभापती महोदय एक मोठ्या प्रमाणावरती एक संभ्रम निर्माण होतोय. परवाच्या दिवशी सभापती आपल्याच माध्यमातून गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आला आणि त्यावेळी अशी टीका होत होती की मुंबई शहरामध्ये घरं नाही, आपण त्यांना बाहेर आपल्याला पाठवावं लागेल. पण मुळामध्ये मुंबई शहरामध्ये 1/3 जमीन जी आपण घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाही, हे या उत्तरातून स्पष्ट होतंय. सभापती महोदय, 2 स्पेसिफिक म्हणणं माझं असं आहे की एक तर जसं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की दिली आहेत, आमचा दावा आहे की नाही, आणि याच्यामध्ये सभापती महोदय मॉनिटरिंग कमिटी केलेली आहे जे नियंत्रण करतात की ह्या गोष्टी झाल्यात की नाही झाल्यात किंवा नाही. आता ज्यांनी दिली त्याच्याबद्दल आनंद आहे, पण ज्यांनी दिली नाही यांचे काम ताबडतोब थांबून घेऊन त्या केस टू केस बेसिसवरती तुम्ही ते 1/3 त्यांनी दिली आहेत की नाही हे आपण बघणार आहात का, हा झाला एक भाग. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आता ज्यांनी 58चा रूल त्यांनी म्हणतायत की आम्हाला मान्यच नाही आणि ऑलरेडी जे सांगतायत की क्लब करून आम्ही दिलेली आहे, असे अनेक काही जे आहेत, मग ते सेंच्युरी असेल, बॉम्बे डाईंग असेल, त्यांनी एक ते सेकंडच प्रश्न विचारले आणि ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते द्यायला तयार नाही. हा सभापती, प्रश्नाला उत्तरच घ्यायचं ठरलंय, दोनच प्रश्न विचारणार आहे म्हणून मी, आणि म्हणून सभापती महोदय त्याच्यामध्ये पण घेण्याचं काम केलेलं नाहीये. आणि म्हणून अशा सर्व बांधकाम तुम्ही त्याच्यावरती स्थगिती आणून त्या केस टू केस बेसिसवरती तुम्ही बघा ना, काय हरकत नाही, कोणी दिलं असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण नाही दिलं नाही तर आपण याच्यातला असा निर्णय आपण करणार आहात का? महोदय, सन्मान्य सदस्य सचिन भाऊनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडली ती गिरणी कामगारांच्या घरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की कलम म्हणजे 25/3/2091ला जी नियमावली लागू झाली त्याच्या कलम 58 आणि आता नवीन DCPR प्रमाणे कलम 35 मध्ये जी काय तरतूद आहे की ज्या मिलच्या जागा आहेत त्यातली 1/3 जमीन ही आपण घेतली पाहिजे आणि ती जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये काही जे नियम आहेत की जमीन 3 भागामध्ये कशी द्यायची आहे, तर 1/3 भाग हा मनपाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये बगीचे असतील, क्रीडांगण असतील ती डेव्हलप करायचे आहेत. 1/3 भाग हा म्हाडाला द्यायचा आहे, गिरणी कामगारांची घरं, त्याच्यानंतर परवडणारी घरं गृहनिर्माण विभागाने त्याच्यामध्ये बांधायची आहेत आणि 1/3 भाग जो आहे तो मालकासाठी राखीव ठेवायचा, अशा पद्धतीचा तो नियम आहे. पण सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले की काही जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये 1/3 ज्या मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये आजपर्यंत 13,500 सुमारे घरंही बांधून झालेली आहेत. उरलेल्या ज्या मिल आहेत त्याच्यामध्ये बांधकाम चालू आहे, परंतु ही जागा मिळाली नाही, काही नियमामुळे मिळाली नाही असं त्यांचं जर म्हणणं असेल तर याच्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की केस टू केस आपल्याला स्टडी करावं लागेल आणि केस टू केस स्टडी करून त्यांनी जर दिली असेल किंवा देणं ते लागत नसतील तर विषय संपून जातो. पण जर ते देणं लागत असतील तर एकतर त्यांच्या बांधकामामध्ये किंवा दुसरीकडे कुठेतरी ती घरं घेणे हे क्रमप्राप्त आहे. मला असं वाटतं की काम थांबवण्याची सचिन भाऊ आवश्यकता नाही जर काय असेल तर, परंतु केस टू केस स्टडी करणं गरजेचं आहे आणि केस टू केस स्टडी करून ते जर त्याच्यामध्ये देणं लागत असतील तर त्यांनी त्या ठिकाणी द्यावं किंवा दुसरीकडे द्यावं, पण त्यांना ते द्यावंच लागेल अशा पद्धतीची भूमिका सरकार म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही जी राहिलेली मिल आहेत त्याची जागा जवळजवळ 12,000 स्क्वेअर मीटरची आपल्या ताब्यामध्ये येते आणि त्याच्यातून 900 ते 1000 घरं गिरणी कामगारांची उपलब्ध होत आहेत. आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा सांगितला की गिरणी कामगारांचा नक्कीच घरं ही मुंबईमध्ये मिळाली पाहिजेत, या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. पण जर ती मुंबईमध्ये आपल्याला देता आली नाहीत तर मुंबई लगतची जी शहर आहेत त्याचा उल्लेख एकनाथ शिंदे साहेबांच्या बैठकीमध्ये झाला होता. मग ठाणा असेल किंवा अटल सेतू संपतो तो परिसर असेल किंवा वसई विरार असेल, याच्या पलीकडे नवीन MMR रिजन जो झालेला आहे तिथपर्यंत जायचं नाही, हा देखील परवाच्या बैठकीमध्ये आपला निर्णय झालाय.
त्याच्यामुळे या बाबतीमध्ये केस टू केस स्टडी करून जर एखादी मिल कंपाऊंड मधली जागा 1/3 यायची बाकी राहिली असेल तर ती देखील घेण्याची प्रक्रिया केली जाईल. लक्षवेधी हा सभापती महोदय, आता आपण जसं सांगितलं की 1/3 देत नाही. सभापती महोदय, एक मी प्रकरण सांगतो याच संबंधितलं. खटाव मिल मधली जी बायकाळ्याची जमीन होती याच्यात MMRDAचं आरक्षण आलं. MMRDAचं आरक्षण आलं, मुळामध्ये तो MMRDA आरक्षण टाकणं योग्य होतं का योग्य हा नंतर ULCच्या अंतर्गत. आता कालांतरानंतर मालक कोर्टात गेले, ULC ऍक्टच्या अंतर्गत आम्हाला सूट द्या म्हणून. सभापती महोदय, 2024ला गव्हर्नमेंटनी GR काढून घेऊन त्याला सूट देण्याचं काम केलं सभापती महोदय. आणि 1,15,000 चौरस स्क्वेअर मीटर ही जी जमीन आहे ही मालकाला UDच्या 2024च्या सर्क्युलर प्रमाणे सभापती महोदय फक्त 150 कोटी रुपयाला विकली. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगतायत ना की शासन गिरणी कामगारांना न्याय देणार आहे, काम देणार आहेत, मग 1,15,000 चौरस मीटरची जागा 150 कोटी रुपयाला कशी काय विकली गेली? मग आता आम्ही नावं घ्यायची का, कोण आहेत काय? पण त्याच्यामध्ये मी जात नाही सभापती महोदय. सभापती महोदय, की या ULCच्या अंतर्गत जर सूट दिली नसती तर ही जमीन पूर्ण आपल्याला मिळाली असती. अजून वेळ गेलेली नाही सभापती महोदय. याही बाबतीतली आपण शहानिशा आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ही सूट दिली, त्यातले तो 10,000 मीटर चौरस मीटर त्याला 58 प्रमाणे द्यावंच लागणार आहे. पण सभापती महोदय, 1,15,000 चौरस स्क्वेअर मीटरची जमीन 150 कोटी रुपयाला असं कोण आहे जो त्याला देण्याचं काम केलेलं आहे? ह्याची आपण माहिती घेणार आहात का? आणि या ह्याच्यातला जो निर्णय आहे हा आपण फेरबदल करणार आहात का? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी खटाव मिलच्या संदर्भात जो उल्लेख केला त्याच्यामधली 10,228.69 स्क्वेअर मीटर जागा ही मुंबई महानगरपालिकेला मिळणार आहे आणि 10,228.69 स्क्वेअर मीटर जागा ही गिरणी कामगारांच्या घरासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातनं 900 ते 1000 घरं ही गिरणी कामगारांची बांधून होतील. त्यांना आपण तिथे न्याय देऊ शकतो. परंतु सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली ती तपासून बघू. लक्षवेधी क्रमांक 4 योगेश टिळेकर. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, कल्याण येथील मौजे चिकन विकली गेली म्हणून आता कसला तपास करणार त्याचा? ऑलरेडी जी जागा विकली आहे, रेकॉर्डवरती आहे विकलेल्याची जागा. जी गिरणी कामगारांच्या साठी राखीव ठेवलेली जागा आहे ती विकली गेली आहे खटाव मिलची आणि विकली गेली त्या प्रवीण दरेकर साहेबांच्या घराच्या समोरच जागा आहे ती आणि ती विकली गेलेली जागा आहे. आता जर विकली गेलेली जागा आहे तर मंत्री महोदय सांगताय तपासून बघू आणि गिरणी कामगारांसाठी आम्हाला द्यायची आहे आणि जागा विकली गेली आहे, ती कुठून देणार ती जागा? सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांना सांगू इच्छितो की मी असं म्हटलं की 10,228.69 स्क्वेअर मीटर जागा ही गिरणी कामगारांच्या घरासाठी आपण घेतलेली आहे. त्याच्यातनं 900 ते 1000 घरं गिरणी कामगारांची त्या ठिकाणी होणार आहेत. सचिन भाऊनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की ULCच्या माध्यमातून काही गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तपासून बघू असं सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की गिरणी कामगारांच्या बाबतीतला म्हणजेच मराठी माणसाच्या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट परवाच्या मीटिंगमध्ये गृहनिर्माण मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे की जर आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हे पण सांगितले की सॉल्टची जमीन जी आहे ती देखील केंद्र शासनाकडे परवानगीसाठी आपण पाठवू. हा देखील आपण परवाच्या मीटिंगमध्ये सचिन भाऊ निर्णय घेतला. त्याच्यानंतर MMR रिजन जो वाढलेला आहे ती जी तुम्ही आपण मागितली की MMR रिजन जो वाढलेला आहे त्या MMR रिजन मध्ये तुमची भूमिका काय होती की 80 किलोमीटरवर 900 किलोमीटरवर किंवा 100 किलोमीटरवर ही घरं असू नये. त्याच्यानंतर सर्वानुमते संमती अशी झाली की मुंबई लगत म्हणजे ठाणा असेल, मुंब्रा असेल, कळवा असेल किंवा MMR रिजन पूर्वीचा जो आहे त्या ठिकाणी पनवेलपर्यंत घरं देण्याच्या संदर्भातला निर्णय हा ऑलरेडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मी असं सांगितलं की जी काही तुम्ही शंका या ठिकाणी व्यक्त केली ती आपण तपासून बघू. महोदय, थोडं उशिरा माझ्या लक्षात आलं, खटाव मिल हे आमच्या बोरवलीलाच आहे, टाटा पॉवर हाऊसला जागा त्यांची. आणि आता मंत्री महोदय बोलतात ULC ने काय केलं तपासू वगैरे. जे परब साहेब म्हणाले तेच माझं म्हणणं आहे की आता तपासणार काय? 1/3चा कायदा लावून ती जागा देऊन टाकली दुसऱ्याला करोड रुपये घेऊन. गिरणी कामगार एका बाजूला घरं मागतायत, त्यांना त्या ठिकाणी जागा नाही आपल्याला, आणि आपण बिल्डरच्या घशात घालतोय. माझा त्या बिल्डरच्या विरोधात मोहीम आहे. मी सेल्फ डेव्हलपमेंट आलं त्याच उद्देशानं
तुम्ही इथे आपला जो मूळ माणूस आहे मुंबईचा वैभव गिरणी कामगार त्याचा नाही विचार करत. ही जमीन परत शासन घेणार का आणि त्याचा काही हिस्सा गिरणी कामगारांच्या घरांसाठी किंवा तुमच्या लोकोपयोगी कामासाठी अन्य वन थर्ड हा गिरणी कामगारांचं 1/3 आहे त्याचा लाभ घेऊन ही जमीन त्यांनी विकली. भाऊ जे बोललेत ते ती जमीन परत घ्या, त्यातला काही हिस्सा गिरणी कामगारांना देणार का? सन्माननीय सभापती महोदय, ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर साहेबांचं कदाचित लक्ष नव्हतं. मी असं सांगितलं की ऑलरेडी जवळजवळ 10,228 स्क्वेअर मीटर जागा ही गिरणी कामगारांच्या 900 ते 1000 घरांसाठी ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यातनं 900 ते 1000 घरं त्या ठिकाणी होणार आहेत. आणि प्रवीण भाऊनी जे सांगितलं, सचिनजींनी जे सांगितलं त्या संदर्भामधली जी काय बाब असेल ती तपासून बघू. लक्षवेधी क्रमांक योगेश टिळेकर.